नमस्कार मित्रांनो, मी विजय चव्हाण. तुम्ही पाहतात आवाज लोकशाहीचा. दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगत वाढली. आता माघार कोण घेणार आणि कोण उमेदवार राहणार याच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. अनेकांनी प्रतिष्ठा पणाला लावण्यासाठी या खेळामध्ये उडी घेतलेली आहे आणि हा खेळ खेळताना काहींनी बेडूकुड्या सुद्धा केलेल्या आहेत. असा धक्कातंत्राचा राजकारणाचा खऱ्या अर्थाचा खेळ या दौंड तालुक्यात सुरू झाला असून दौंड तालुक्याची माती, मतदारांचा स्वाभिमान, घाण, नेतृत्वाच्या बेडूकुड्या, उघड्या डोळ्याने पाहू नये मुकाट्याने मान हलवणारा तालुका, हे सर्व चित्र स्पष्ट होत आहे. यावरून मी आपणाला या निवडणुकीबाबतच्या काही घडामोडी स्पष्टपणाने आपल्या समोर मांडू इच्छितोय. मित्रांनो, दौंड तालुक्यात आज राजकारणाचा चेहरा विद्रूप झालेला आहे. धक्कातंत्राच्या राजकारणामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची माती होते. या प्रयोगाचे जनक म्हणून मिरवणारे नेते मात्र सत्तेसाठी कोणताही कसर सोडत नाही. स्वाभिमान गाण ठेवून त्यांच्या माना डोलवणारा मतदार या तालुक्याची आजची शोकांतिका आहे. तालुक्यामध्ये सर्वप्रथम आमदार होण्यासाठी राहुलदादा कुल यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा टाकून थेट भाजपाचा अर्ज भरत आमदारकी मिळवली. तोच फंडा आम्ही शरद पवारांचे एकनिष्ठ म्हणून तालुकाभर मिरवणारे अनेक वर्ष अध्यक्षपदावर ठाण मांडून बसलेले आप्पासाहेब पवार यांनीही जिल्हा परिषदच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी भाजपाची टोपी चढवून वापरलेला आहे. नेतृत्वाची ही लगीनघाई स्वतःच्या अस्तित्वाची असली तरी मागे उभा असलेला मतदार मात्र स्वाभिमान गहाण ठेवून फक्त आणि फक्त जय जयकार करताना दिसतोय. दौंड तालुक्याचे राजकारण आता बेभरवशाचे झालेले आहे. मीच तुमचा तारणहार हा थापा मारत मतदारांना आमिषे दाखवायची, आश्वासनांची खेरापत वाटायची, सत्तेसाठी पक्ष बदलायचा, हेच इथले नवे राजकारण बनले आहे. या सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बेडूकुड्या तालुक्याच्या विकासासाठी शाश्वत आहेत का, हा प्रश्न आता टाळता येणार नाही. पिण्याच्या पाण्यासाठी 2200 कोटी रुपयांचा अधिक निधी येऊनही गेली 7 वर्षे एकाही गावात नळातून नियमित पाणी नाही. विरोधक आणि सत्ताधारी यावर कुठल्याही स्वरूपाचं भाष्य करत नाहीत. तालुका लोकप्रतिनिधी छाती ठोकपणे तुमचे आणि आमचे कैवारी असल्याच वल्गना करतात आणि अंधभक्त मतदार खोट्या भाषणावर भुलून ऊर बडवताना दिसत आहेत. ही दौंडची विदारकता, वास्तवता आहे, ही नाकारता येणारी नाही. मित्रांनो, निवडणुका म्हटलं की नेतृत्वावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याला फसवणारा नेता हीच खरी समीकरण असतात. विकास गंगेचे आकडे आणि तालुक्यातील विकासाची दर्जाहीन अवस्था पाहत सुजाण नागरिकांचे चित्र स्पष्ट दिसते. मात्र लाचारीला सरसावलेला, नेत्याच्या पायी खजील झालेला आज मतदार सर्वश्रुत झालेला आहे. गोरगरिबांच्या नावावर आलेला निधी, मस्तवलेले ठेकेदार आणि त्यांना आशीर्वाद देणारे अधिकारी यांनी या दोघांच्या कुपदृष्टीने ठेवणारी अतृप्त शक्ती यांची मात्र त्यातून भरभाट झाल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहण्यास मिळत आहे. 7 वर्षानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन प्रचंड माजलेले आहे. ठेकेदारांना हाताशी धरून निकृष्ट दर्जाची कामं केल्याचा आरोप नागरिक आता राजरोसपणे करताना दिसत आहेत. हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहूनही मतदार मात्र नेतृत्वाच्या नादात लाचार झालेला दिसत आहे. म्हणूनच दौंड तालुक्याचा विकास बहरतोय की हरवतोय हा खरा प्रश्न आहे. येणारी निवडणूक अंधभक्तांसाठी सोपी, मत विक्रेत्यांसाठी सोनारी आणि विचार करणाऱ्या गुणवंत नागरिकांसाठी प्रचंड अवघड आहे. हे कटसत्य नाकारता येणार नाही. ही निवडणूक लोकांच्या हिताची, लोकशाहीची का पुन्हा घराणेशाहीची अशी म्हणावी तर अनेकांना या दृष्टीतून अनेक पंख फुटतील. विचारांचा त्यांचा सागर आहोटी भरून वाहू लागेल आणि बोलणाऱ्यांच्या टीकाटिप्पणीला एक नवीन वाट मिळेल. एवढंच आपण सांगू शकतो की मतदार राजा, तुला जो अधिकार आहे एका मताचा, तो तुझ्या भविष्याचा, तुझ्या मुलाबाळांच्या भविष्याचा हा महत्त्वाचा विषय आहे. तू अशा उमेदवाराला मतदान दे की त्याची प्रामाणिकता, जनतेविषयी असणारी नाळ आणि निष्ठा या सर्व गोष्टी तुला पाहाव्या लागतील. अन्यथा अशाच प्रकारच्या राजकीय कामकाजामुळे या दौंड तालुक्यातील समाज व्यवस्था, सामाजिक कामे, विकास यांची आकडेवारी उंच शिखरावर गेलेली दिसेल. मात्र गुणवत्ता आणि दर्जा
या खोल दरीत रुतलेल्या एखाद्या चिखलात फसलेल्या कुमकवत असलेल्या प्राण्यासारखे असेल हे आम्ही सांगायला विसरू शकणार नाही. पाहत रहा आवाज लोकशाहीचा. मी विजय चव्हाण. धन्यवाद.